काका चला मला कॉलेजला सोडवा बरं. मला आता काम आहे बघा तुम्ही. ए नितीन या ना इकडं. बरं मी काय म्हणतोय मला काम आहे. हिला एवढं कॉलेजला सोडितो का? चला डेरी जाता जाता सोडल मग. चल चल. आता नितीनला दाखवतो मी. जाधव बस. बरं एक मिनिट साहेब मला मी काय म्हणतोय काय तुम्ही नितीनला एवढ्या विश्वासाने कामावर बोलावलंय. बरं नितीनने काय गोटाने केली ते तुम्हाला माहिती काय ते बघा. काय केलं? अरे बापरे नितीनची एवढी मदत गेली का? आता माझ्याच घरात फटाकड लावून ठेवलाय. बस जाधव जाधव बस गाडी. आता ड्रायव्हर गाडी डिलिव्हर घे डायरेक्ट. नाही नको नको डिलिव्हर घे डायरेक्ट. नालायकाला एवढ्यासाठी तुला इथे ठेवलं होतं का रे? पण झालं काय? झालं काय म्हणजे तुला काय सांगायचं? माझ्या घरापर्यंत घुसला का तू? तुला कळायला पाहिजे होते काहीतरी. अरे गरीब म्हणून तुला कामाला ठेवलं तू तर फार माझ्या घरीपर्यंत जाऊन पोहोचला. पण मी केलंय काय? केलं काय? जातो दाखव रे तू फोटो याला. पुरा दाखव याला. दाखव काय केलंय बघ. दाखव आपण काय केलंय मी. काय केलं हे बघ ना. बघ माझ्या पोरीला घेऊन फिरतो. तुला काही लाज वाटायला पाहिजे. अहो तसं नाही शेठ. तसं नाही मग काय हे काय अपराव काय याच्यापेक्षा? मी फक्त काय बघतो काय त्याच्याकडे काय बघतो? अरे फोटो काढलाय ना त्यांनी. पोरीला घेऊन फिरतो माझ्या तू. तुला इथं डेअरीत कामाला ठेवला गरीब म्हणून तुझ्या आई बापाचे बरेच बघून. आणि तू इथं हे नखरे सुरू केले काय? चल चालता होय तुम पहिला. हा म्हणू माझ्या डेअरीमध्ये मी माझून बघू काय घ्यायचं म्हणतो. अहो शेठ काही बोलू नको तू. निघून जा तिथून. जा रे जातो. याला ते काढून दुसरा पोरगा बघ आपल्याला उद्या आणि त्याला ठेवून दे. या अशी लक्षणाची पोरं तुम्ही मला सांगतो पहिले. सांगा नको मला पहिले तू. मला काय माहिती मला काय माहिती म्हणजे तू गावातला नाही का? तुला या गावाची परिस्थिती माहित नाही का सगळी? मी बारीक सारीक तळापर्यंत जायचं मी. त्याच्या आधी माहित नव्हतं ना. हे कुठे धंदे करतो जाल नाही निघतो. जाधव का केला असं? हा तुम्ही सांगितलं होतं ना मला कॉलेजला सोडाय तिला. माझी नोकरी नव्हती द्यायची मला तर नव्हती द्यायची ना. पण असा खोटा आरोप का लावला माझ्या? माझी जागा घ्यायला निघाला होता का? त्याच्यामुळे मला असं करावं लागलं. होय हो. माझ्या भावाचा फोन आला होता. नितीनला नोकरी लागली तिथं पुण्यात. चांगली 70,000ची नोकरी. चांगला पगार आहे ना मग. हा अगं पै अगं बा अगं आई पण ते राहील का तिथं पुण्यात? नोकरी करीन का? करीन ना. त्याला सांगू ना आपण इथं काय थोडासा पगार आहे डेअरीवर. त्याला तिकडे मोठा पगार आहे. तर ते नोकरीवाले आहेत ना. त्याला गाडी बी देणार आहे घरून नोकरीवर जायला. नोकरी वगैरे आहे. केलं तर चांगलं होईल. हा मग आपलं बरं राहील ना. हा बरोबर. आई दादा आला बघ. अरे नितीन तुझं तोंड असं का पडलंय? काय झालं रे बाळा? काय झालं? हा हा काम सोडले. बरं झालं. ज्या माणसावर मनापासून विश्वास ठेवला हा त्या माणसाने विश्वासला तुम्ही म्हणलं तेच झालं. मी राजकारणी माणसं अशीच असते समाजातली. त्याला कधी विश्वास नाही ठेवायचा. कधी कोण ऐकायचं नसतं. बरोबर. आज त्यांनी मला का हाताने मारल्या. तुझ्या काय मारली? काय चुकलं होतं तो असं कानाखाली माराय? मी त्याच्या पुढेला शाळेला सोडलं. असं कसं काय होईल? त्याला त्या प्रश्नाचा जबाब विचारला पाहिजे आम्ही. बरं जाऊ द्या. जे झालं ते चांगलंच झालं. जे होतं ना ते चांगल्यासाठीच होतं. ऐक मामाचा फोन आला होता. तुला पुण्याला नोकरी लागली नितीन. बघ 70,000 पगारावाली नोकरी लागली. आणि तुला गाडी सुद्धा देणार आहे ते कंपनीतर्फे घरी जायला आणि कंपनीत जायला. चांगलं झालं तुझं उलट. ते काय 20,000 पगार. आणि आता नोकरी लागली ना त्याला. ते जॉईन झाला नोकरी लगेच त्याचं लग्न बी करून टाकू आपण. चांगली पोरगी बघून.
हा ते बरोबर आहे, पण त्याला आधी जॉईन होऊ दे, एखाद्या वर्ष जाऊ दे, ट्राय खायची सोय होऊ दे. कायला उशीर करता आता? हा? चांगली गोष्ट आहे, हा. बातमी चांगली तर लग्न उरकून टाकू. आपण पहिले त्याला जॉईनिंग होऊ द्या ना. असं आहे ना, उद्याची उद्या जायची तुला. लेकरा बापाला काय असं बोलावं नाही मला. अरे बापाचा जीव आली अकरा दूध द्यायला असतो. लेकरू चुकलं नाही, मांडी कापत नाही मला बाप. हा? तर काय काळजी करू नको, आम्ही तुझ्या पाठीशी. तू उद्या आवर आणि सकाळचं लवकर पुण्याला जा आणि तिथं कंपनीत लगेच जॉईन होईल. आम्हाला तुझा विश्वास आहे. कपडे बिपडे सगळे बांधून ठेवले, तू लगेच तयारी करू द्या जायची. हा? तुझं चांगलं झालं बाळ. ही गोष्ट माझं खरं आहे. आज शिकलो. आई वडील सांगतात ना ते आपल्या भल्यासाठी सांग. बरोबर आहे. फक्त मुलांनी त्यांचं ऐकलं नाही. हा. मी धन्य आहे मला तुमचं आई वडील. अरे आम्हाला पण अरे आम्हीच धन्य आहे, तुझ्यासारखा मुलगा आमच्या पदरात आहे. जो आम्हाला समजून घेतो, जो आमच्या विचाराशी एकनिष्ठ वागतो, ती मुलं गरजेची असतात आज. आणि तू पुढे गेला ना, तिथं सर्व्हिसला लागला ना, तर स्वामाचं पण तिथं तू शिक्षणाचं काम कर. हा आता मी परत नव्याने काम सुरू. हा. चालेल, उद्या सकाळचं लवकर आठवायचं. मी आवडून घेतो. हा. चला त्या आनंदातच साखर वाटतं सगळ्यांना. चला. चल, चल, चल.